नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट 3. द फर्स्ट क्वेश्चन आहे राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ज आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग इज पॉलिनॉमिनल. त्याचा आहे ऑप्शन डी √2x² + 1/2. सेकंड आहे व्हॉट इज द डिग्री ऑफ द पॉलिनॉमिनल √7. तर याची डिग्री येते ऑप्शन डी 0. थर्ड येतं व्हॉट इज द डिग्री ऑफ द 0 पॉलिनॉमिनल्स. त्याचा आन्सर येतं ऑप्शन नंबर सी अनडिफाईन्ड. फोर्थ नंबर आहे व्हॉट इज द डिग्री ऑफ द पॉलिनॉमिनल 2x² + 5x³ + 7. तर त्याचा आन्सर येणार आहे ए 3 हे आन्सर येणार आहे. ठीक आहे. फिफ्थ नंबरचा आहे व्हॉट इज द कोएफिशियंट फॉर्म ऑफ x³ - 1. तर त्याचा आन्सर येणार आहे ऑप्शन सी अंडर ब्रॅकेट 1 0 0 -1 ब्रॅकेट कंप्लीट. सिक्स नंबरचा आहे पी इन ब्रॅकेट एक्स ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू x² - 7 √7x + 3. देन पी अंडर ब्रॅकेट 7 √7 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल्स टू वॉट. तर याचा आन्सर येणार आहे ऑप्शन ए 3. ठीक आहे. 7 नंबरचा आहे पेन x इज इक्वल्स टू -1 व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमिनल 2x² + 2x. तर याचा आन्सर येणार आहे ऑप्शन डी -4. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे इफ x - 1 व्हॉट इज द फॅक्टर ऑफ द पॉलिनॉमिनल 3x² + mx. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ m. ओके. तर याचं येणार आहे ऑप्शन सी -3. नेक्स्ट आहे मल्टिप्लाय इन ब्रॅकेट x² - 3 ब्रॅकेट कंप्लीट सेकंड ब्रॅकेट 2x - 7x³ + 4 ब्रॅकेट कंप्लीट अँड राईट द डिग्री ऑफ द प्रॉडक्ट. तर याचा आन्सर येणार आहे ऑप्शन ए. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ लिनियर पॉलिनॉमिनल. तर त्याचा आन्सर येणार आहे ऑप्शन ए x + 5. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 2 आहे राईट द डिग्री ऑफ द पॉलिनॉमिनल फॉर ईच ऑफ द फॉलोइंग. फर्स्ट आहे 5 + 3x⁴ येणार आहे. तर बघा याच्या पॉवरला 4 आहे म्हणून याची डिग्री येणार आहे 4. देन सेकंड आहे 7ची डिग्री येणार आहे 0. ठीक आहे. थर्ड आहे ax⁷ + bx⁹ इन ब्रॅकेट ab आर कॉन्स्टंट. तर याची डिग्री येणार आहे 9. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 आहे राईट द फॉलोइंग पॉलिनॉमिनल इन स्टँडर्ड फॉर्म. फर्स्ट आहे 4x² + 7x⁴ -x³ - x + 9. आन्सर येणार आहे याचा आपण स्टँडर्ड फॉर्म घेऊया. म्हणजे आपण पॉवरला जी संख्या आहे त्या पद्धतीने आपण मोठी संख्या लहान संख्या असं मांडून घेऊया. आधी सर्वात मोठी येईल, नंतर -x³ येईल, मग इथे +4x² येणार आहे, मग इथे 9 + 9 x + 9 येणार आहे. ओके. सेकंड आहे पी. बघा सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे p + 2p³ + 10p² + 5p⁴ - 8. ठीक आहे. त्याचा आन्सर आहे स्टँडर्ड फॉर्ममध्ये. बघा आता हा 5p याच्या पॉवरला जे आहे व्हॅल्यू ती सर्वात मोठी येते. ठीक आहे. मग इथे 5p⁴ + 2p³ + 10p² + p - 8 हे आन्सर येणार आहे. ठीक आहे. तर मग बघा क्वेश्चन नंबर 4 आहे राईट द फॉलोइंग पॉलिनॉमिनल इन कोइफिशियंट फॉर्म. तर बघा फर्स्ट आहे x⁴ + 16 दिलेला आहे. ठीक आहे. तर आपण याचा इंडेक्स फॉर्ममध्ये घेऊया. तर इथे इंडेक्स फॉर्म घेतला आहे x⁴ + 16 = 2. बघा आता यांच्यामध्ये जे येणारे कोइफिशियंट्स आहेत ते आपल्याला ॲड करून हा आपण लिहिणार आहोत. त्याला इंडेक्स फॉर्म असं म्हणतात. बघा तर आता इथे x⁴ + 0x³ + 0x² + 0x + इथे 16 येणार आहे. ठीक आहे. याचा कोइफिशियंट फॉर्म येईल. मग याची व्हॅल्यू 1 येणार आहे. बाकी 0 0 0 0 0 0 आले. ठीक आहे. आणि देन लास्टला आहे तो 16. ठीक आहे. आता सेकंड नंबरचा आहे m⁵ + 2m² + 3m + 15. ठीक आहे. याचा इंडेक्स फॉर्म येणार आहे इंडेक्स फॉर्म ऑफ
एम रेस टू 5 प्लस 2m स्क्वेअर प्लस 3m प्लस 15. ठीक आहे. आता आपण याला इंडेक्स फॉर्ममध्ये लिहून घेणार आहोत. इथे येईल एम रेस टू 5 प्लस 0 m रेस टू 4 प्लस 0m क्यूब प्लस 2m स्क्वेअर प्लस 3m प्लस 15. ओके. इथे कोइफिशियंट्स येतील त्याचे फॉर्म. इथे येणार आहे आता 1 देन 0 देन 0 2 3 अँड 15. ठीक आहे. समजलं. बघा 5th नंबरचा आहे राईट द इंडेक्स फॉर्म ऑफ द पॉलिनॉमिनल युजिंग व्हेरिएबल्स एक्स फॉर्म इट्स कोइफिशियंट फॉर्म. ठीक आहे. फर्स्ट येणार आहे. आता हा जो दिलेला आहे कोइफिशियंट फॉर्ममध्ये दिलेला आहे, आपल्याला हा इंडेक्स फॉर्ममध्ये राईट करायचा आहे. बघा फर्स्ट आहे इन ब्रॅकेट 3 मायनस 2 0 7 आणि 18. ठीक आहे. याचा इंडेक्स फॉर्म येईल इक्वल्स टू 3x रेस टू 4 मायनस 2x क्यूब प्लस 7x प्लस 18. ओके. समजलं. तर सेकंड आहे इन ब्रॅकेट 6107 ब्रॅकेट कंप्लीट चा इंडेक्स फॉर्म आहे इक्वल्स टू 6x क्यूब प्लस x स्क्वेअर प्लस 7. ठीक आहे. समजलं. थर्ड आहे इन ब्रॅकेट 4 5 मायनस 3 अँड 0. तर याचं इंडेक्स फॉर्म येईल इक्वल्स टू 4x क्यूब प्लस 5x स्क्वेअर मायनस 3x प्लस 0. ठीक आहे.